मौजे उक्कडगाव तालुका बार्शी येथे सर्जेराव मुंडे यांचा दिनांक 27/1/2020 रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास तो खून झाला होता। त्याचा खुनाचा गुन्हा पांगरी पोलीस स्टेशनला नोंदवलेला होता। त्याच्यामध्ये महादेव मुंडे या आरोपीस अटक केलेली होती। त्यासाच बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री V.K. मांडे साहेब यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। या केसमध्ये जो आरोपी महादेव बाजीराव मुंडे होता त्याचं या मयत सर्जेराव मुंडे विरुद्ध पूर्वीपासून शेतजमिनीच्या आणि विहिरीच्या कारणावरून वैमनस्य होतं। त्यामुळे महादेव मुंडे हा या मयत सर्जेराव मुंडे याला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। त्या संदर्भाने सदर गुन्हा घडण्यापूर्वी यातील मयत याने महादेव मुंडे याच्या विरुद्ध पांगरी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता की या महादेव मुंडे याच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे। त्यामध्ये यातील महादेव मुंडे याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई पांगरी पोलीस स्टेशनने केली होती आणि पांगरी पोलीस स्टेशनने त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याला 27/1/2020 रोजी तहसील कार्यालयाच्या समोर हजर केले। त्याच्यामध्ये त्याला जामीन दिल्यानंतर त्याने पांगरी येथे उक्कडगाव या गावी येऊन सर्जेराव मुंडे या गावातील भागाबाई यांच्या घरासमोर उभारले असताना महादेव मुंडे यांनी पूर्वीचा राग मनात धरून या सर्जेराव मुंडे याला खाली पाडून डोक्यात दगड गाडून जीवे मारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात त्याच्या विरुद्ध पांगरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला होता। या कामी तपास अधिकारी यांनी यातील महादेव मुंडे व त्याचे गणेश मुंडे व बाजीराव मुंडे यांच्या तिघांविरुद्ध सर्वप्रथम गुन्हा नोंदवलेला होता। तदनंतर यातील फिर्यादीने स्वतःहून सांगितले की या गुन्ह्यामध्ये जो गणेश मुंडे आणि बाजीराव मुंडे यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही व त्यांचं नाव या गुन्ह्यातून कमी करण्याबाबत त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं, मेहरबान कोर्टात सांगितलं। त्याच्या अनुषंगाने या दोन्ही आरोपींचे नाव वगळण्यात आले आणि सदरचा खटला हा महादेव मुंडे याच्या विरुद्ध चालण्यात आला। सदरचा खटला बार्शी येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टासमोर चालला आणि सदरचा गुन्हा चालल्यानंतर यातील सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सदर गुन्हा घडल्यानंतर यातील आरोपीने महादेव सर्जेराव मुंडे यास डोक्यात दगड घालून मारल्यानंतर सर्वप्रथम फोन हा अप्पाराव मुंडे यास केला होता आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की मी सर्जेराव मुंडे याच्या डोक्यात दगड घालून मारून टाकलेला आहे असे सांगितले होते। त्याच्या संदर्भाने अप्पाराव मुंडे याचे कॉल डिटेल्स आणि आरोपीचे कॉल डिटेल्स जमा करण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने नोडल ऑफिसरची साक्ष नोंदवण्यात आली। दुसरा आणखी महत्वाचा साक्षीदार म्हणजे सुनील सानप आहे। हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता आणि ह्यांनी घटना घडताना पाहिली होती। त्याची एक साक्ष अत्यंत महत्वाची ठरली। त्याच्यानंतर जे यातील मयत सर्जेराव मुंडे यांनी पांगरी पोलीस स्टेशनला जो तक्रारी अर्ज दिला होता की महादेव मुंडे याच्यापासून त्याच्या जीविताला धोका आहे आणि महादेव मुंडे हा त्याचा कधीही घात करू शकतो, हा तक्रारी अर्ज दिल्यानंतर हा तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने जो तपास केला होता तो तपास पोलीस कॉन्स्टेबल मनोज जाधव यांनी केला होता। तो जो तक्रारी अर्ज होता आणि मनोज जाधव यांची ही साक्ष अत्यंत महत्वाची ठरली। दुसरी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे डॉक्टर होते ज्यांनी डॉक्टरांनी त्याचा PM केलं होतं, शवविच्छेदन केलं होतं आणि ते शवविच्छेदनामध्ये असं निष्पन्न झालं की या आरोपीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून झालेला आहे। कारण की यातील आरोपीने असा बचाव घेतला होता की जो सर्जेराव मुंडे मयत झालेले ते अपघातामध्ये मयत झालेले आहे, परंतु सर्जेराव मुंडे यांच्या अंगावरील जखमा ह्या अपघाताने झालेल्या नसून किंवा एखाद्या गाडीने धडक दिलेल्या नसून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा मृत्यू झालेला आहे। ही बाब हा डॉक्टरांच्या साक्षीमध्ये सरकार पक्षाने साबित केलेली आहे। ह्या संपूर्ण पुरावा जो मेहरबान कोर्टासमोर सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने जे साक्ष पुरावे जे सर्व साक्षीदारांनी मेहरबान कोर्टासमोर जे साक्ष दिलेले आहेत हे संपूर्ण गोष्टींचा विचार करता तसेच सरकार पक्षाच्या वतीने जे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले होते
हे संपूर्ण बाबीचा आणि मेहरबान कोर्टासमोर दाखल केलेल्या पुराव्यांचा विचार करता अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री V.K. मांडे साहेब यांनी आरोपीला मयत सर्जेराव मुंडे याचा खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये दोषसिद्धी साबित झाल्याने त्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व तसेच त्याला 3,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आणि 3,000 रुपये दंड ठोठावण्यात जर 3,000 रुपये दंड न भरल्यास त्याला 1 महिन्याची साधी कैद सुनावण्यात आली। यामध्ये सरकार पक्षातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट दिनेश देशमुख म्हणून सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिलं, सरकारी वकील म्हणून त्याला त्याच्या मला सोबत आमचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री प्रदीप बोचरे साहेब तसेच यातील कोर्ट ऑर्डरली म्हणून प्रभुराज गायकवाड यांनी काम पाहिले व त्यापूर्वी तत्कालीन जे कोर्ट ऑर्डरले होते कुणाल पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे याच्यामध्ये। आणि या कामामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालकुल साहेब यांनी अतिशय सहकार्य केलेलं आहे। या संपूर्ण गोष्टीचा मेहरबान कोर्टासमोर संपूर्ण रेकॉर्ड आलं आणि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली।